मधुचंद्र म्हटला की स्वप्नील दिवसांची एक मोठी अनोखी दुनिया नजरेसमोर उभी राहते. मधुचंद्राचे दिवस म्हणजे नवविवाहितांच्या दृष्टीने मंतरलेले दिवसच असतात आणि रात्री तर स्वर्गीय आनंदाच्या असतात. अनेक गोड स्मृतींनी भरलेला हा काळ सोनेरी अथवा गुलाबी स्वप्न साम्राज्यात मशगूल होऊन जाण्याचा असतो. पण जिम आणि मेरी फारर या एका ब्रिटिश दाम्पत्याला आपली मधुचंद्राची रात्र मोठ्या बिकट अवस्थेत चक्क एका संतप्त वाघिणीच्या सहवासात घालवावी लागली. मधुचंद्राच्या सुरम्य काळात त्यांना एका भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं. त्याचीच कल्पिताहून अद्भुत पण विलक्षण अशी सत्य हकीकत मी आता इथे निवेदन करणार आहे. जिम फारर हा एक ब्रिटिश रेंजर होता. अतिशय देखणा असा हा तरुण वृत्तीनं साहसी होता. मेरी नावाच्या एका सुंदर तरुणीबरोबर त्याचा प्रेमविवाह झाला होता. ज्यावेळी ही हकीकत घडली तो काळ ब्रिटिश आमदानीतला होता. जिम फाररचा एक मित्र त्यावेळी हिंदुस्थानात मध्य प्रदेशातल्या एका लष्करी तळावर मोठा अधिकारी होता. जिमला हिंदुस्थानाविषयी फार आकर्षण होतं. तो साहसी वृत्तीचा तर होताच, म्हणूनच मध्य प्रदेशातल्या आपल्या मित्राच्या लष्करी तळानजीक असलेल्या जंगल प्रदेशात मधुचंद्राची सुट्टी घालवावी असा विचार करून आपल्या नवपरिणीत पत्नीसह तो हिंदुस्थानात दाखल झाला. त्याच्या मित्रानं जॅक ग्रोव्हरनं त्याचं हार्दिक स्वागत केलं. जिम आणि मेरी ही दोघं आता त्याची खास पाहुणी होती. त्यातून नवविवाहित म्हणून त्यानं त्यांची खास व्यवस्था केली. जॅक ग्रोव्हरचा लष्करी तळ ज्या परिसरात होता तिथूनच जवळच एक नदी वाहत होती. या नदीच्या काठावर टुमदार आणि आटोपशीर अशी एक डाक बंगली होती. या बंगलीत आपल्या मित्राची आणि त्याच्या नववधूची उतरण्याची व्यवस्था जॅकनं केली. जॅकनं योजलेली ही व्यवस्था मोठ्या रसिकतेची होती, कारण नदीकाठवरच्या त्या शांत आणि निवांत बंगलीत त्या नवपरिणीत दाम्पत्याला भरपूर एकांत मिळणार होता. शिवाय हर प्रकारच्या सुखसोयींनी ती जागा समृद्ध होती. ज्या परिसरात ती डाक बंगली होती तिच्या एका हाताला उंच अशा टेकड्यांचा प्रदेश होता. हा प्रदेश दाट नि निबिड अशा जंगलानं व्यापलेला होता. त्या प्रदेशातल्या एका टेकडीवर काही प्राचीन देवालयं होती. ही देवालयं कोरीव लेण्यांनी समृद्ध होती, पण बहुतेक देवालयांचे आता भग्नाविशेषच शिल्लक उरलेले होते. आपल्या पाहुण्यांची त्या डाक बंगलीत व्यवस्था लावल्यानंतर जॅक ग्रोव्हर त्यांना म्हणाला, भटकण्याच्या दृष्टीनं बाजूला असलेल्या टेकड्यांवरचा जंगलाचा परिसर फारच छान आहे. तिकडे वर एका टेकडीवर काही प्राचीन हिंदू देवालयांचे भग्नाविशेष आहेत. तिथली कोरीव लेणी मात्र फारच प्रेक्षणीय आहे. इथल्या प्राचीन मूर्तिकारांची ही कला पाहिली की मन आश्चर्यानं थक्क होऊन जातं. जॅक, तू आमची इतकी छान व्यवस्था केली आहेस की तुझे आभार कसे मानावेत हेच मला समजत नाही. जिम त्याला कौतुकानं म्हणाला. ती वस्तुस्थितीच होती. जिमची नूतन पत्नी मेरी तर तिथली उत्तम व्यवस्था पाहून हरखूनच गेली होती. आभाराचं वगैरे राहू दे, आता तुम्ही दोघं आंघोळी उरकून थोडा वेळ आराम करा. साधारण 12च्या सुमारास माझ्या तळावर या. आमच्या मेसमध्ये आपण झकास जेवण घेऊ. मग हवं तर दुपारी बाजूच्या टेकड्यांच्या जंगल प्रदेशात मनसोक्त भटकायला जा. काय, कशी आहे कल्पना? जॅकनं विचारलं. मोठीच वंडरफुल, जिम खुशीनं उत्तरला. जॅकच्या सूचनेप्रमाणे स्नान विश्रांती वगैरे उरकल्यानंतर दुपारी 12 वाजता जिम आणि मेरी ही दोघं त्याच्या तळावर गेली. तिथल्या मेसमध्ये तिघांनी भरपेट जेवण केलं. मग जिम आणि मेरी परत निघाली. जॅकचा निरोप घेत जिम म्हणाला, तू सांगितल्याप्रमाणे माझ्या बायकोसह मी आता तडक टेकड्यांवर जाणार आहे. आज मौसम मोठाच रोमॅन्टिक आहे. हवाही मस्त आहे. वनश्रीत भटकण्याचा आनंद मनमुराद घेता येईल. जरूर जा. हिंदुस्थानातली वनश्री खरोखरच फार सुंदर आहे. मात्र टेकड्यांच्या पलीकडे दुसऱ्या टोकाला निबिड अरण्य आहे. त्या प्रदेशात जाऊ नका, कारण तिथे हिंस्त्र श्वापदं आहेत. अर्थात तो प्रदेश तसा इथून खूप दूर आहे. शिवाय दिवसा उजेडी वन्य प्राणी बाहेरही पडत नाहीत. त्यामुळे भ्यायचं तसं काही कारण नाही. टेकडीवरची प्राचीन देवालयं बघा, आसपासच्या प्रदेशात भटका आणि संध्याकाळ व्हायच्या आत डाक बंगलीवर परत या. रात्री डिनरसाठी मी खास बेत आखलाय. शिवाय आज तुमची मधुचंद्राची रात्र असल्यामुळे या रात्रीला विशेष महत्त्व आहे, जॅक म्हणाला. त्याचा निरोप घेऊन जिम आणि मेरी ही दोघं डाक बंगलीवर परतली. जंगलात भटकण्यायोग्य असे पोशाख त्यांनी केले. पाण्याचा थर्मास आणि जुजबी खाद्यपदार्थ बरोबर घेतले आणि मग जवळच्या टेकड्यांच्या प्रदेशाकडे त्यांनी कूच केले. एकमेकांच्या हातात हात गुंफून चढणीच्या वाटेनं ती दोघं रमत गमत निघाली. आजूबाजूची वनश्री नितांत रमणीय होती. निरनिराळे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरं पाहत फारर दाम्पत्य त्या चढणीवरून पुढे पुढे जाऊ लागलं.
टेकड्यांच्या प्रदेशात जाणारी ती वाट तशी जरा अवघडच होती, पण एकमेकांना आधार देत ती दोघं मार्गक्रमण करू लागली. जंगलातल्या त्या अवघड चढणीवरून वाट काढीत सुमारे 2 तासांची पायपीट केल्यानंतर ती दोघं टेकड्यांच्या माथ्यावरल्या प्रदेशात कशीबशी पोहोचली. तिथं पोहोचल्यावर समोर काही अंतरावर असलेल्या तिथल्या प्रमुख टेकडीच्या माथ्यावरचा प्राचीन देवालयांचा समूह त्यांच्या दृष्टीस पडला. अतिशय मनोरम असंच दृश्य होतं ते. जरा वेळ एका वृक्षाच्या सावलीखाली विश्रांती घेतल्यानंतर जिम आणि मेरी त्या देवालयांच्या समूहाच्या दिशेनं निघाली. थोड्याच वेळात ती दोघं तिथे पोहोचली. त्या टेकडीच्या पठारवजा माथ्यावर अनेक प्राचीन देवालयांचा तो समूह पसरलेला होता. देवालय विखरून विखरून अशी होती. हातात हात घालून जिम आणि मेरी ही दोघं तिथल्या परिसरातून फिरत एक एक देवालय पाहू लागली. बहुतेक देवालयांची पडझड झाली होती, पण त्या भग्नाविशेषांमधूनही प्राचीन लेण्यांचं कोरीव काम उठून दिसत होतं. यक्ष, किन्नर आणि प्रमाणबद्ध अवयव असलेल्या सुंदर अप्सरांच्या मूर्ती, खांबांवरलं आणि पडक्या छतांवरलं सुंदर कोरीव काम पाहून जिम आणि मेरी ही दोघंही मंत्रमुग्ध होऊन गेली. प्राचीन देवालयांचे भग्नाविशेष असलेल्या त्या परिसरात ती उभयता मनमुराद भटकली. मग एका देवालयाच्या सुंदरशा चौथऱ्यावर बसून त्यांनी खाणं पिणं उरकलं. अशातच दुपार काढली. संपूर्ण एकाकी असलेल्या त्या प्रदेशाच्या जवळपास मनुष्यवस्तीची कसलीही खूण दिसत नव्हती. चोहीकडे एक नीरव शांतता पसरली होती. त्या चमत्कारिक वातावरणाचा परिणाम बहुतेक त्या दोघांवरही झाला असावा, कारण एकमेकांशी बोलताना ती हळू आवाजात कुजबुजत होती. त्यांचा आत्तापर्यंतचा वेळ कसा मजेत गेला होता, पण एकाएकी मेरीला काहीतरी विचित्र संवेदना जाणवू लागली. कसल्या तरी अनामिक भीतीचा प्रादुर्भाव तिच्या मनात झाला. त्या परिसरातून लगोलग बाहेर पडावं असं का कुणास ठाऊक, पण तिला वाटू लागलं. जिम, पुरे झाली आता ही भटकंती, आपण तळावर परत जाऊया, ती जिमला म्हणाली. एवढ्यातच दमलीस? अगं, अजून आपल्याला सर्वात उंचावर असलेलं ते देवालय बघायचंय. टेकडीच्या माथ्यावरल्या दरडीत असलेल्या एका देवालयाकडे निर्देश करीत जिम तिला म्हणाला. मेरीनं त्या दिशेला पाहिलं तेव्हा काही अंतरावर बऱ्याचशा चांगल्या अवस्थेत असलेल्या एका देवालयाची आकृती तिला दिसली. आसपासच्या इतर देवालयांपेक्षा ते देवालय मोठं आणि भव्य होतं, पण तिथे जाण्याची इच्छा मेरीला होईना. ती जिमला म्हणाली, इतर सगळ्या देवळांसारखंच हे देऊळही असणार. तिथं आणखी निराळं ते काय असणार आहे? हे तिथं गेल्याशिवाय आपल्याला कसं समजणार? आलोच आहोत इथवर तर तेवढं देऊळही पाहून घेऊ, जिम तिला म्हणाला. पण मेरीला त्याचं काही म्हणणं पटेना. ती त्याला पुन्हा पुन्हा परत फिरण्याचा आग्रह करू लागली. परंतु जिमलाही ते देवालयनी तिथले भग्नाविशेष पाहिल्या वाचून राहावेना. तो तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती त्याला म्हणाली, जिम, खरं सांगायचं तर आता मी दमले. शिवाय आलो ती सबंध चढणीची वाट उतरून आपल्याला परत जायचंय. खाली आपल्या बंगलीत जाऊन थोडी विश्रांती घेता येईल. शिवाय जॅकनं रात्रीच्या डिनरचा बेत आखलाय, त्यालाही आपल्याला जायचंय. हनी, तू म्हणतेस ते खरं आहे, पण ते समोरचं देवालय पाहावं असं मला वाटतंय. आपण असं करू, तेवढं देवालय पाहू आणि लगोलग इथून निघू, मग तर झालं, जिम तिला म्हणाला. तू पण अगदी असा आहेस. मला एक सांग, आपला हनीमून आपल्याला हे असं नुसतं भटकण्यात घालवायचं आहे का? ओहो, आलं लक्षात. अगं, पण त्यासाठी सबंध रात्रच्या रात्र आपली आहे की. त्या बंगलीत फक्त तू आणि मी, मजाच मजा. ही सगळी सुट्टी आपण एकमेकांच्या सहवासातच घालवणार आहोत. तिला जवळ ओढून तिचं चुंबन घेत जिम म्हणाला. तशी मेरी एकदम मोहरली, लाजली. मिलनाच्या नुसत्या कल्पनेमुळेच तिचा रोम फुलून उठला. त्याला बिलगत ती म्हणाली, हो, पण आजच्या रात्रीला विशेष महत्त्व आहे, कारण आज आपल्या मधुचंद्राची रात्र आहे. एकदम मंजूर हनी, आजच्या रात्रीचं तुझ्या इतकंच मलाही अप्रूप आहे. पण आता अगोदर तेवढं देवालय बघू आणि मग लगेच निघू, कसं? जिम म्हणाला. मेरीच्या निकट स्पर्शानं त्याचाही देह आता फुलारला होता. त्याचंही मन मिलनाची गुलाबी स्वप्न रंगवू लागलं होतं. पण हे देवालय बघायचा मोह त्याला सोडवत नव्हता. पण तेवढं पाहावं आणि तिथून परतावं असं त्याच्या मनानं घेतलं होतं. आणि अखेर मेरीला त्यासाठी त्यानं राजी केलं. ठीक आहे बाबा, होऊ दे तुझी इच्छा पूर्ण, उठत मेरी त्याला म्हणाली. हातात हात गुंफून ती दोघं सर्वात उंचावर असलेल्या त्या प्राचीन नि भव्य देवालयाकडे निघाली. मधुचंद्राच्या रात्रीच्या गुलाबी कल्पनेनं जिमचं मन काठोकाठ भरून गेलं होतं. पण ती रात्र गुलाबी ठरणार नसून आपल्या जीवनातली एक अतिशय थरारक रात्र ठरणार आहे. आणि त्या रात्री आपल्या देहावर सुखाचं मोरपीस नि रोमांचाची फुलं फुलणार नसून प्रचंड भयामुळे सरसरून काटे उभे राहणार आहेत, याची त्या बिचाऱ्याला सुतराम कल्पना देखील नव्हती. टेकडीची माथ्यावरची चढण चढून जिम आणि मेरी त्या प्राचीन देवालयापाशी पोहोचली.
तिथल्या एका प्रचंड खडकाळ दरीतून ते देवालय कोरून काढण्यात आलेलं आहे असं त्यांना आढळलं. ते सर्वात भव्य होतं. त्याच्या तीनही बाजूंना उंच खोदीव भिंती होत्या आणि पाठची बाजू टेकडीच्या माथ्याशी संलग्नित होती. देवालयाला एक मोठं प्रवेशद्वार होतं. दर्शनी पायऱ्या चढून जिम आणि मेरी ही दोघं वर गेली आणि त्या प्रवेशद्वारातून त्यांनी आत प्रवेश केला. ती दोघं त्या देवालयात शिरली. त्या क्षणी मोठ्यानं चित्कार करीत 5-6 मोठे पक्षी आपले पंख वेगाने फडफडावत त्यांच्या डोक्यावरून भरारत देवालयाच्या प्रवेशद्वारातून वेगानं बाहेर पडले. त्या आकस्मिक प्रकारानं मेरीनं घाबरून एक अस्फुट किंकाळी फोडली आणि ती एकदम जिमला बिलगली. त्यासरशी तिला धीर देत तो म्हणाला, "अगं, घाबरू नकोस, ती वटवाघुळं होती. अशा जुनाट जागांमध्ये ती नेहमीच वास्तव्य करून असतात. ती काही उपद्रव देत नाहीत." ती दोघं आता देवालयाच्या आतल्या दर्शनी चौथऱ्यावर उभी होती. आत अंधुक उजेड होता. जराशानं त्यांचे डोळे तिथल्या अंधाराला सरावले. आत आयताकृती आकाराचा एक भव्य सभामंडप होता. तो दर्शनी चौथऱ्यापासून सुमारे 5 फूट खोलीवर होता. चौथऱ्याच्या दोन्ही बाजूंनी खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. सभागृहाच्या आत विरुद्ध टोकाला एक मोठी प्रशस्त वेदी होती. त्या वेदीवर कुठल्या तरी देवतेची अतिशय भव्य आणि प्रचंड अशी मूर्ती होती. त्या मूर्तीच्या शिरोभागी काही फुटांवर एक प्रशस्त असा सज्जा होता. त्याला अनेक कोरीव गवाक्ष असलेला 4 फूट उंचीचा एक कठडा होता. देवालयाच्या उंच तख्तपोशीच्या निकट असलेला तो सज्जा सुमारे 25 फूट उंचीवर होता. त्या सज्जावर जाण्यासाठी सभामंडपाच्या टोकाला एका बाजूला खडकांमधून कोरून काढलेला एक पडझड झालेला जिना होता. जिम आणि मेरी ही दोघं त्या देवालयाच्या प्राचीनतम वातावरणामुळे काही मिनिटं भारल्यासारखी उभी राहिली. त्या देवालयाच्या अंतर्भागात कसला तरी एक कुबट दर्प भरून राहिलेला असल्याचं त्यांना जाणवलं. देवालयाच्या अंतर्भागातलं ते भव्य स्वरूप पाहून जिमला विलक्षण आनंद झाला. मेरीचा हात धरून तो म्हणाला, "चल, समोरच्या कोपऱ्यातल्या त्या जिन्यानं वरच्या सज्जात जाऊ आणि तिथं काय आहे ते पाहू." दर्शनी चौथऱ्याच्या पायऱ्या उतरून गाभाऱ्यातून चालत ती दोघं त्या जिन्यापाशी गेली. त्या पडक्या जिन्याच्या पायऱ्या जपून चढत ती वरच्या सज्जात पोहोचली. तिथे सज्जाच्या पिछाडीला तिथल्या नैसर्गिक भिंतीत त्यांना एक मोठं भुयार दिसलं. जिमनं आपल्याजवळची आगपेटी काढून एक काडी पेटवली. काडीच्या प्रकाशात भुयाराचं अंतरंग त्यांना दिसू लागलं. ते भुयार म्हणजे एक मोठी बोळकंडी होती आणि तिच्या दोन्ही बाजूच्या भिंतींमध्ये सुंदर शिल्प होती. मेरीसह जिम त्या भुयारात शिरला आणि काड्यांमागून काड्या पेटवत आत जात त्या भुयारातली लेणी त्या दोघांनी पाहिली. काही मिनिटं त्या भुयारात घालवल्यानंतर ती दोघं पुन्हा माघारी त्या सज्जात परतली. त्या सज्जाच्या काठापाशी उभं राहून खाली दिसणारा देवालयाचा भव्य सभामंडप ती दोघं पाहू लागली. आणि तेव्हाच निर्मनुष्य प्रदेशातल्या त्या प्राचीन देवालयात आपण दोघंच एकटी नसून तिथं आणखीही कुणाचं तरी आगमन झालेलं आहे ही विलक्षण जाणीव त्यांना झाली. त्या जाणीवेनं दोघांच्याही अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्या देवालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या आवारात संध्याकाळच्या कलत्या उन्हाचे कवडसे आलेले होते आणि त्या कवडशांमध्ये एक भली मोठी सावली पसरली होती. ती सावली अचानक हलली आणि दुसऱ्याच क्षणी देवालयाच्या प्रवेशद्वारात एका भल्या मोठ्या वाघिणीची आकृती प्रगट झाली. ती वाघीण दृष्टीस पडताच जिम आणि मेरी या दोघांचीही पाचावर धायरण बसली. दोघांच्याही छातीत विलक्षण धडधड सुरू झाली. मेरीनं पटकन जिमचा हात घट्ट धरला आणि आपल्या तोंडातून अभावितपणे किंकाळी बाहेर पडू नये म्हणून दुसऱ्या हातानं तोंड गच्च दाबून धरलं. एकमेकांना घट्ट बिलगलेल्या अवस्थेत ती दोघं अगदी हलकेच खाली बसली आणि सज्जाच्या कठडेला असलेल्या जाळीदार गवाक्षांमधून भयविस्फारित नेत्रांनी त्या वाघिणीकडे पाहू लागली. मध्य प्रदेशातल्या जंगलांमध्ये पटेरा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघांच्या जातीतील ती वाघीण होती. तिचं तोंड अतिशय भव्य आणि उग्र होतं. पिवळट करड्या रंगाच्या तिच्या देहावर काळेभोर पट्टे उठून दिसत होते. उन्हाच्या कवडशांमध्ये तिचा देह तकाकत होता. ती एक पूर्ण वाढ झालेली वाघीण होती. आपली लांब सडक शेपटी इकडून तिकडे हलवत काही क्षण ती देवालयाच्या प्रवेशद्वारात उभी राहिली. जिम आणि मेरी धडधडत्या हृदयांनी तिच्याकडे पाहत होती. ती आता काय करते याकडं त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. ती वाघीण काहीशी अस्वस्थ दिसत होती. बहुधा तिला माणसांचा वास आला होता. काही वेळ प्रवेशद्वारापाशी रेंगाळल्यानंतर जी कृती तिनं करू नये म्हणून जिम आणि मेरी मनातल्या मनात प्रार्थना करत होती तीच तिनं केली. अलगद पावलं टाकत देवालयाच्या प्रवेशद्वारातून तिनं आत प्रवेश केला आणि दर्शनी चौथऱ्याच्या पायऱ्या उतरून ती सभामंडपात आली.
एका जागी स्तब्ध उभं राहून तिनं कानोसा घेतला आणि मग हळूहळू चालत ती पुढे पुढे येऊ लागली. ते पाहून आपली हृदय फुटून आता तोंडाशी येतात की काय असं जिम आणि मेरीला वाटू लागलं. त्यांच्या हृदयांची धडधड एवढ्या जोरानं होऊ लागली की श्वासोच्छ्वास करणंही त्यांना अवघड जाऊ लागलं. देवालयाचा सभामंडप ओलांडून ती वाघीण आता जिन्यावरून वर येणार आणि कोणत्याही क्षणी तिचं भलं मोठं मस्तक जिन्याच्या वरच्या पायरीवर दिसू लागणार. या कल्पनेनं दोघांच्या तोंडाला विलक्षण कोरड पडली. पुढे काय होईल याचा तर त्यांना विचारच करवेना. भयविस्फारित नजरेनं ती वाघीण आता काय करते हे कठड्याच्या गवाक्षांमधून ती पाहू लागली. पण सुदैवानंच त्यांना जे भय वाटत होतं तसं काही घडलं नाही. अगदी हळूहळू चालत ती वाघीण खाली असलेल्या मूर्तीपाशी आली आणि तिच्या वेदीला वळसा घालून तिच्या पिछाडीस गेली. ती खाली काही वेळ वावरेल आणि मग देवालयातून बाहेर पडून जंगलात निघून जाईल असं जिमच्या मनात आलं. पण दुसऱ्या क्षणी खालून मांजराच्या पिल्लासारखाच पण थोड्या निराळ्या प्रकारचा संमिश्र गुरगुराट त्याला आणि मेरीला ऐकू आला. तो गुरगुराट ऐकताच जिम बसल्या जागी एकदम ताठ झाला. तो गुरगुराट त्या वाघिणीच्या बच्चांचा होता. मूर्तीच्या मागे वेदीच्या पिछाडीला तिची ती पिल्लं होती. आपली आई आल्यामुळे ती पिल्लं मोठमोठ्यानं गुरगुरत होती. त्यांचा तो गुरगुराट ऐकून जिमच्या तोंडचं पाणीच पळालं. त्या वाघिणीची पिल्लं तिथं असल्यामुळे ती त्या देवालयातून बाहेर जाण्याचा आता प्रश्नच नव्हता. आपण मोठ्याच बिकट संकटात सापडलो आहोत याची जिम आणि मेरी या दोघांना जाणीव झाली. त्या जाणीवेनं त्यांचे मेंदू सुन्न बधीर झाले. वेदी पाठीमागे ती वाघीण आपल्या पिल्लांमध्ये रमलेली असताना पडक्या जिन्यावरून भरकन खाली उतरून त्या देवालयाबाहेर पळ काढणंही अशक्य होतं. त्यांची थोडीही चाहूल लागायचा अवकाश तिनं त्यांच्यावर हल्ला केला असता आणि त्यांना फाडून खाल्लं असतं. त्यांच्याजवळ कुठलंही शस्त्र नव्हतं आणि लहान पिल्लं असलेली वन्य मादी प्रसंगी अतिशय हिंस्त्र बनते हे जिमला चांगलंच ठाऊक होतं. आता काय करावं या विवंचनेचं तुफान मनात उसळत असताना बिलगलेल्या मेरीसह शक्य तितक्या खाली दबकून तो बसून राहिला. आपल्या श्वासोच्छ्वासाचा सुद्धा जरासाही आवाज होणार नाही अशी काळजी घेत ती दोघं मुकाटपणे त्या सज्जाच्या टोकाला बसून राहिली. पाहता पाहता दिवस मावळला आणि संध्याकाळ झाली. वाघिणीनं बहुधा खालच्या वेदीमागे बैठक जमवली होती. ती आता तिथून हलणार नाही आणि आपल्याला विचित्र स्थितीत त्या प्राचीन देवालयामध्येच अडकून पडावं लागणार या कल्पनेनं जिम आणि मेरीचं चित्त सैरभैर होऊन गेलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आता तिथे किती वेळ अडकून पडावं लागेल याचीही काही शाश्वती उरली नव्हती. आपण जर वेळेवर परतलो नाही तर आपला मित्र जॅक याला काळजी लागेल ही चिंता जिमला ग्रासू लागली. आपण जर परतलो नाही तर जॅक काय करेल? मदतीला बरोबर माणसं घेऊन या टेकड्यांच्या परिसरात येईल का? पण समजा आला तरी आपण नेमके कुठं आहोत हे त्याला कसं समजणार? तो आणि त्याची माणसं हाका मारत येतील पण आपल्याला त्यांना ओरडून प्रत्युत्तर देता येणार नाही, कारण त्यामुळं आपलं अस्तित्व प्रकट होईल आणि वाघीण वर येऊन आपल्यावर व मेरीवर हल्ला करेल. जिमच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिन्ही सांजा उलटून काळोख पडला आणि प्राचीन देवालयांचे भग्नावशेष असलेल्या त्या एकाकी प्रदेशावर रात्रीचं साम्राज्य पसरलं. रात्र होताच दिवाभीतांचा संचार सुरू झाला. पंख फडफडवीत नि भयंकर चित्कार करीत आपलं भक्ष शोधण्यासाठी ती भिरभिरू लागली. जिम आणि मेरी त्या प्राचीन देवालयातल्या सज्जावर एकमेकांना घट्ट बिलगलेल्या अवस्थेत बसून होती. रात्र झाल्यामुळे त्या देवालयाच्या अंतर्भागात आता मिट्ट काळोख पसरला होता. देवालयाच्या प्रवेशद्वाराची चौकट तेवढी अंधुकशी दृग्गोचर होत होती. जिम आणि मेरी ही दोघंही सज्जाच्या गवाक्षातून अधूनमधून खाली नजर ठेवून होती. एकमेकांशी बोलायचं झालं तर कानात आणि तेही पुटपुटत्या स्वरात त्यांना बोलावं लागत होतं. वाघिणीच्या वास्तव्यामुळे त्या देवालयाच्या अंतर्भागात आता एक प्रकारचा कुबट तीव्र असा दर्प भरून राहिला होता. तो दर्प दोघांनाही जाणवत होता. संध्याकाळपासून तो आत्तापर्यंत सरलेल्या वेळात त्या वाघिणीनं देवालयाबाहेर 3-4 फेऱ्या केल्या होत्या. 5-10 मिनिटं ती बाहेर फिरे नि परत आत येऊन आपल्या बच्चांजवळ बसे असा तिचा कार्यक्रम चालला होता. त्या 5-10 मिनिटांच्या अवधीत खाली उतरून देवालयाबाहेर सटकण्याचा धोका जिम आणि मेरीला पत्करता येत नव्हता. न जाणो आपण खाली उतरलो आणि ती वाघीण आत आली तर? देवालयाच्या प्रवेशद्वारातच तिची गाठ पडली तर? ही धास्ती त्यांना भेडसावत होती. अजिबात आवाज न करता स्वस्थपणे एकाच जागी बसून राहणं त्यांना क्रमप्राप्त होतं. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. इकडे जॅक ग्रोव्हर काळजीत पडला होता. संध्याकाळी डाक बंगलीवर तो एक चक्कर मारून आला होता.
तिन्ही सांजा उलटून अंधार झाला होता आणि तरीही जिम आणि मेरी ही दोघंजणं परतली नव्हती म्हणून तो चिंताक्रांत झाला होता. त्या डाकबंगलीवर थोडा वेळ थांबून तो आपल्या तळावर परतला होता आणि आता तर रात्रीचे 9 वाजून गेले होते. अद्यापही त्या दोघांचा पत्ता नव्हता. त्यामुळे आता मात्र जॅकला तीव्र चिंता वाटू लागली. ही दोघं गेली तरी कुठे? काही संकटात तर सापडली नसतील ना, असं त्याच्या मनात आलं. शेवटी त्यांच्या शोधार्थ निघावं असा विचार त्यानं केला. तत्पूर्वी आपल्या काही माणसांना त्यानं डाकबंगलीवर पाठवलं व आसपासच्या परिसरात त्या दोघांचा काही तपास लागतो का हे पाहून येण्यास सांगितलं. पण थोड्याच वेळात त्याची माणसं हात हलवत परत आली. म्हणून मग लगेच आपली रायफल खांद्यावर लटकवून आपल्या एका विश्वासू नोकराला समवेत घेऊन त्या दोघांच्या शोधात तो निघाला. त्याच्या नोकरानं एक मोठा पलिता प्रज्वलित करून आपल्या हातात घेतला होता आणि 2 न पेटलेले जादा बरोबर घेतले होते. रात्रीच्या काळोखात टेकड्यांच्या प्रदेशातल्या जंगलात शिरणं म्हणजे अतिशय जोखमीचंच काम होतं. तथापि पलित्याच्या प्रकाशात जंगलातली वाट तुडवत ते दोघं निघाले. जिम, मेरी, चालता चालता जॅक मधून मधून मोठ्यानं हाका मारू लागला. चोहीकडे मिट्ट काळोख पसरला होता. रात किड्यांची किरकिर चालू होती. टेकडीची चढण चढून आल्यानंतर तिथल्या आसपासच्या जंगल प्रदेशात बराच वेळ त्यांनी त्या दोघांचा शोध घेतला, परंतु ती त्यांना कुठेही आढळली नाहीत. शेवटी जॅकचा नोकर त्याला म्हणाला, साहेब, आणखी पुढे जाण्यात फार मोठा धोका आहे. पुढे दाट जंगल आहे आणि हिंस्त्र श्वापदांची बाहेर पडण्याची वेळ आता झाली आहे. जॅकला त्याचं म्हणणं पटलं आणि पुढे असलेल्या प्राचीन देवालयाच्या प्रदेशात जाण्याचा बेत रद्द करून निरुपायानंच आपल्या नोकरासह तो माघारी फिरला. आपल्या तळावर परतल्यानंतर उजाडताच पुन्हा त्या दोघांच्या शोधार्थ बाहेर पडायचं असा विचार करून तो अंथरुणावर आडवा झाला. अस्वस्थतेमुळे बराच वेळ त्याला झोप आली नाही. इकडे विचित्र संकटात सापडलेली जिम आणि मेरी सज्जाच्या कोपऱ्यात एकमेकांना लकटून जीव मुठीत धरून बसली होती. तासातासानं रात्र चढू लागली. त्या प्राचीन देवालयातली वटवाघुळं मधूनच मोठ्यानं चित्कार करत पंख फडफडवीत बाहेर पडत होती. भक्ष घेऊन परत आत येत होती. त्यांचा कुबट दर्प देवालयात भरून राहिला होता. देवालयाच्या कोंदट वातावरणात तो दर्प असह्य होत होता. अशातच एक नको तो प्रकार घडला. देवालयातल्या दर्पामुळे जिमला एक सणसणीत शिंक आली. त्याबरोबर खाली असलेल्या वाघिणीनं एवढ्या मोठ्यानं डरकाळी फोडली की जिम आणि मेरीच्या हृदयाची धडधड किंचित काल थांबलीच. ती डरकाळी सभामंडपात चांगलीच घुमली. आपल्या शिंकेच्या आवाजाने वाघीण सावध झाली असेल काय, आवाजाच्या अनुरोधानं ती आता वर येईल की काय अशी भीती जिमला भेडसावू लागली. कारण वन्य प्राण्यांची श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असतात हे त्याला ठाऊक होतं. आवाज आणि वासाच्या अनुरोधानं जर ती वाघीण वर सज्जात आली तर आपली धडगत नाही अशी धास्ती जिम व मेरी दोघांनाही वाटू लागली. बाहेर आता चंद्रोदय झाला होता. जरा वेळानं चंद्र चांगला वर आला. चंद्रप्रकाशात देवालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरचा आसमंत दिसू लागला. सज्जाच्या गवाक्षांमधून जिम आणि मेरीला ते दृश्य दिसत होतं. मध्यरात्रीचा सुमार असल्यामुळे चोहीकडे विलक्षण शांतता पसरली होती. दिवाभितांचे घुतकार, चित्कार नि रात किड्यांची किरकिर हे सर्व त्या शांततेत भीषण भर घालीत होते. रात्रीचे प्रहर अगदी हळूहळू पुढे सरकत होते. जिम आणि मेरीची अवस्था आता मात्र फारच वाईट झाली होती. कित्येक तास एकाच जागी बसून राहिल्यामुळे ती दोघं अतिशय अवघडून गेली होती. भयामुळे दबकून बसल्यानं त्यांची गात्र बधीर झाली होती, ताठरली होती. तहानेमुळे दोघांचाही घसा कोरडा पडला होता. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. पण त्यांच्या जवळचे खाण्यापिण्याचे जिन्नस संपलेले होते. जागरणांमुळे दोघांचेही डोळे तारवटलेले होते. झोपेची झापड त्यावर येत होती. परंतु या सगळ्यापेक्षाही भीतीचा एवढा जबरदस्त पगडा दोघांच्या मनावर बसला होता की त्यामुळे त्या परिस्थितीत त्यांना झोप येणे सर्वस्वी अशक्यच होते. सुटकेची अनिश्चितता दोघांनाही क्षणोक्षणी भेडसावत होती. होता होता ती भयानक रात्र एकदाची सरली. पहाट फुटली. झुंजूमुंजू झालं. थोड्या वेळानंतर फटफटीत उजाडलं. एकमेकांना घट्ट बिलगलेल्या अवस्थेत जिम आणि मेरी सज्जाच्या कोपऱ्यात बसून होती. जराशानं सूर्योदय झाला. बाहेर लखलखीत उन्हं दिसू लागली आणि तेव्हाच अचानक लांबवरून त्यांना माणसांचे आवाज येऊ लागले. ते आवाज जवळजवळ येऊ लागले. थोड्याच वेळात ते आवाज त्या देवालयाच्या अगदी निकट आले आणि आता त्या लोकांनी साहेब साहेब अशा मारलेल्या हाका देखील त्यांना स्पष्ट ऐकू येऊ लागल्या. त्या हाकांच्या पाठोपाठच जिम, मेरी अशी परिचित स्वरातली जॅकची सादही त्यांना ऐकू आली. ते आवाज आणि साद ऐकून दोघांच्या मनात सुटकेची आशा एकदम प्रज्वलित झाली.
पण माणसांच्या आवाजामुळे खाली असलेली वाघीणही एकदम सावध झाली. तिनं प्रचंड डरकाळी फोडली आणि चवताळून एखाद्या एक्सप्रेस गाडीप्रमाणे फुफाटतच ती देवालयातून बाहेर पडली. त्याबरोबर बाहेर एकदम हल्लकल्लोळ माजला. देवालयाच्या प्रवेशद्वारातून चक्क एक वाघीण बाहेर पडलेली पाहून बाहेरच्या लोकांमध्ये पांगापांग झाली. भागो भागो असा आरडाओरडा करत सगळे पळत सुटले. त्यांचा तो हल्लकल्लोळ सज्जात बसलेल्या जिम आणि मेरीला ऐकू आला. पाठोपाठच रायफलीचा धाडकन बार झाला. त्याचा आवाज आसमंतात काही क्षण घुमत राहिला. त्या वाघिणीला जॅकनं बहुधा टिपलं असावं असं दोघांना वाटलं. पण दुसऱ्याच क्षणी ती वाघीण सुसाट वेगानं देवालयाच्या प्रवेशद्वारातून परत आत घुसलेली त्यांना दिसली. त्याबरोबर त्यांची सुटकेची आशा मावळली. बाहेर सगळी सामसूम झाली होती. मोठ्यानं ओरडून बाहेरच्या लोकांचं लक्ष वेधावं असा मोह जिमला झाला. पण त्यानं तसं केलं नाही, कारण आपलं अस्तित्व प्रकट झालं तर चिडलेली चवताळलेली वाघीण वर येऊन आपल्यावर हल्ला करेल हे त्याला पुरेपूर ठाऊक होतं. त्यामुळे मेरीला निकट घट्ट धरून तो बसून राहिला. अशातच काही काळ गेला. देवालयात परतलेली वाघीण आता जास्तच अस्वस्थ झाली होती. तिला बहुधा भूक लागली होती आणि स्वतःकरता भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर जायची तिला इच्छा होती. पण बाहेर असलेल्या माणसांच्या संशयानं तिला आपल्या बच्चांना सोडून जावतही नव्हतं. अशातच आणखी काही वेळ गेला. जिम आणि मेरी सज्जाच्या गवाक्षांमधून खाली पाहत होती. तेव्हाच त्यांना एक विलक्षण दृश्य दिसलं. वाघिणीनं आपला एक बच्चा आपल्या तोंडात उचलून घेतला होता आणि ती देवालयाच्या प्रवेशद्वाराकडे चालली होती. प्रवेशद्वारापाशी क्षणभर थबकून तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि मग ती हळूच बाहेर पडली. काही मिनिटं गेली. जराशानं ती पुन्हा परतली. या खेपी आपला दुसरा बच्चा तिनं तोंडात उचलून घेतला आणि देवालयाबाहेर पडून ती दिसेनाशी झाली. तिनं आपली दोन्ही पिल्लं नेलेली पाहून जिमची आशा पालवली. आपली पिल्लं तिनं तिथून सुरक्षित जागी हलवली असतील आणि आता ती बहुधा परत येणार नाही असं त्याला वाटू लागलं. पण लगोलग खाली उतरण्याचा धोका न पत्करता काही वेळ वाट बघायची असं त्यानं ठरवलं. मिनिटांमागून मिनिटं सरकू लागली. असा बराच वेळ झाला. अखेर आता काही ती वाघीण परत येत नाही असा विचार करून जिम आणि मेरी हे दाम्पत्य उठलं. धडधडत्या हृदयानं नि हातापायांना कंप सुटलेल्या अवस्थेत सज्जाचा जिना उतरून ती दोघं खाली सभामंडपात आली. तेव्हाच वेदीच्या पाठीमागून खुरडत नि क्षीण गुरगुराट करत बाहेर येत असलेला वाघाचा एक बच्चा मेरीच्या दृष्टीस पडला. तो अगदीच अशक्त आणि मरतुकडा दिसत होता. त्याला पाहून मेरीचं कनवाळू हृदय हेलावलं. पटकन पुढं होऊन तिनं त्याला उचलून घेतलं. तेव्हा जिम वैतागून तिला म्हणाला, टाक ते खाली, मरू दे त्याला. शक्य त्या त्वरेनं आता आपण इथून बाहेर पडू. पण त्याच्या विरोधाला न जुमानता मेरीनं ते पिल्लू बरोबर घेतलं. जलद पावलांनी ती दोघं त्या देवालयातून बाहेर पडली. बाहेर पडल्यावर त्यांनी चौफेर सावधपणे नजर फिरवली आणि मग त्या देवालयाच्या पायऱ्या भरभर उतरून एकमेकांचे हात धरून झपाझप चालत जवळजवळ धावतच ती त्या प्रदेशापासून दूर निघाली. तू उगीचच तो बच्चा घेतला आहेस, फेक त्याला खाली. ती बया त्याच्या पायी आपल्या पाठीमागे आली तर नसती आफत ओढवेल. चालता चालता जिम मेरीला म्हणाला, ती यायची नाही. सशक्त हाच जगण्यास लायक असतो, हा निसर्ग नियम आहे. हा बच्चा अशक्त आहे. याला न्यायचं असतं तर इतर 2 पिल्लांप्रमाणेच तिनं याला पण अगोदरच नेलं असतं, धापा टाकत मेरी त्याला म्हणाली. झप झप चालत ती दोघं वेगानं मार्गक्रमण करू लागली. त्या प्रदेशातून बाहेर पडेपर्यंत जिमला विलक्षण अस्वस्थता वाटत होती. कोणत्याही क्षणी त्या वाघिणीची झेप आपल्या पाठीवर पडेल अशी धास्ती त्याला वाटत होती. पण सुदैवानं तसं काही घडलं नाही आणि ती दोघंही त्या निर्जन प्रदेशातून बाहेर पडली. टेकडीची उतरण उतरून ती वाटेला लागली तेव्हा त्यांना जॅक ग्रोवर भेटला. त्याच्याबरोबर त्याची काही माणसं होती. त्या दोघांना पाहताच ते धावतच त्यांच्यापाशी आले. मेरीच्या हातात वाघाचा बच्चा पाहून त्याला मोठं आश्चर्यच वाटलं आणि आपल्यावर गुदरलेल्या भयानक प्रसंगाची हकीकत जेव्हा जिमनं त्याला सांगितली तेव्हा तर त्यानं आश्चर्यानं आच वासला. काल तुम्ही पुष्कळ रात्र झाली तरी परत आला नाहीत म्हणून तुम्हाला शोधायला मी आलो होतो, पण निरुपायानं परत फिरलो. आज ती वाघीण त्या मंदिरातून बाहेर पडल्यावर मी तिच्यावर गोळी झाडली, पण माझा नेम हुकला आणि ती परत आत घुसली. तुम्ही दोघं त्या मंदिरातच अडकून पडला असाल असं का कुणास ठाऊक, पण मला वाटत होतं. आता काय करावं या संभ्रमात आम्ही सर्वजण होतो. तितक्यात तुम्ही दिसलात. बाकी तुमचा मधुचंद्र मोठ्याच थरारक रीतीने साजरा झाला म्हणायचा, तो त्यांना म्हणाला. त्यावर सगळी मनसोक्त हसली. त्यानंतर काही वेळानंतर जिम आणि मेरी फारर हे दाम्पत्य त्या सर्वांबरोबर तळावर परतलं. डाक बंगलीवर परतल्यानंतर मेरीनं प्रथम त्या वाघाच्या बच्चाला थोडं दूध आणि अंड्याचा बलक भरवला
आणि मगच तिनं इतरांबरोबर ब्रेकफास्ट घेतला. वाघाच्या त्या बच्चाचं थॉमस असं नामकरण करण्यात आलं. जिम आणि मेरी या दोघांनी आपली उर्वरित सुट्टी जॅक ग्रोव्हरच्या तळावर घालवली. त्यांच्या तिथल्या वास्तव्यादरम्यान वाघाचा तो बच्चा त्यांच्याच जवळ होता. पुढे त्या दोघांनी इंग्लंडला प्रयाण केलं तेव्हा जॅकनं तो बच्चा एका प्राणी संग्रहालयाला देऊन टाकला. त्याचंच पुढं एका देखण्या वाघात रूपांतर झालं. मधुचंद्राच्या रात्री अगदी अनपेक्षितपणे जिम आणि मेरी या दोघांना एका भयंकर प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. पण निव्वळ दैवाच्या कृपेनंच ती दोघं त्यातून सही सलामत बचावली. त्यांच्या आयुष्यातला हा लोकविलक्षण अनुभव इतका थरारक आहे की त्याच्या स्मृतीनं अजूनही कधीकधी त्यांची निद्रा चाळवली जाते. लवकरच भेटूया अशाच एका छानशा गोष्टीसह. तोपर्यंत छान छान गोष्टींचा आनंद घेत राहा. धन्यवाद.